निवडणुकीतून माघार घेण्यापूर्वी मनोज जरांगेंनी एक निर्णय जाहीरपणे बोलून दाखवला होता। तो म्हणजे काही उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन पाडायचं, असं पाडायचं की ते 5 पिढ्या उभा नाही राहिल्या पाहिजे। पण मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली आणि पाडापाडीचा निर्णय सुद्धा लोकांवरच सोडला। पण असं असलं तरी मनोज जरांगे काही मतदारसंघात सध्या स्वतःहून जात आहेत आणि तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल किंवा मराठा आरक्षणाला विरोध करणारा उमेदवार कसा पडेल यासाठी ते मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। जरांगेंनी पाडापाडीची घोषणा केलेल्या काही मतदारसंघांमध्ये पाथर्डी शेवगाव, छगन भुजबळ यांचा येवला, परळी, बीड, गंगापूर, बदनापूर, भोकरदन या मतदारसंघांचा समावेश आहे। पण जरांगे खरंच या उमेदवारांना पाडू शकतात का? या मतदारसंघातला ग्राउंड रिपोर्ट काय सांगतोय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, story.com हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। सुरुवात करू अर्थातच येवल्यापासून। येवला छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला। गेल्या 3 टर्मपासून छगन भुजबळ इथे आमदार आहेत। मुस्लिम मतदार त्यांच्या कायम सोबत असतात, हा भुजबळांचा प्लस पॉईंट। पण जरांगेंच्या विरोधात भुजबळांनी एल्गार पुकारला आणि या विधानसभेसाठी भुजबळ जरांगेंच्या टार्गेटवर आले। विधानसभेच्या आधीच जरांगे येवल्यात जाऊन आले। मराठा बांधवांना सांगितलं की यांना असं पाडा की हे 5 पिढ्या उभा नाही राहिले पाहिजे। त्यामुळे भुजबळांसाठी इथे अडचण नक्कीच वाढली आहे, कारण त्यांच्या समोर आहेत त्यांचेच एकेकाळचे सहकारी माणिकराव शिंदे। माणिकराव शिंदे हे स्वतः मराठा उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळतोय। पण असं असलं तरी भुजबळांना ओबीसी आणि मुस्लिमांचा पाठिंबा जर एक हाती मिळाला तर भुजबळ जिंकू शकतात, अशी सध्या इथली परिस्थिती आहे। पण भुजबळांसाठी इथली लढत एवढी सोपी नाही आहे, कारण हा मतदारसंघ मराठा बहुल आहे आणि जर जरांगेंचं इथल्या गरीब मराठा समाजाने ऐकलं तर भुजबळांचा पराभव हा निश्चित मानला जातोय। पण इथेही 2 गट आहेत, एक प्रस्थापित मराठा आणि एक गरीब मराठा। प्रस्थापित मराठा मनोज जरांगे यांचं न ऐकण्याच्या मनस्थितीत आहे, तर गरीब मराठा मनोज जरांगे हे सांगतील तीच पूर्व दिशा मानून चालतोय। त्यामुळे या मतदारसंघात काय होतं ते 23 तारखेला कळेल। पण त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे भोकरदन। लोकसभेत रावसाहेब दानवे यांना पाडल्यानंतर जरांगेंचं पुढचं टार्गेट आहे संतोष दानवे, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव। इथला मराठा फॅक्टर हा वेगळा आहे, पण संतोष दानवे जर पडले तर त्यांच्या पराभवाला ते स्वतः जबाबदार असतील असं इथले लोक सांगतात, कारण त्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटत चालला आहे। आणि त्यात जर मराठा समाजाचा रोष वाढला किंवा जरांगे यांनी सांगितलेलं लोकांनी ऐकलं तर दानवेंचा पराभव हा अटळ आहे। त्यामुळे इथे भाजपची एक जागा कमी होते की काय अशी परिस्थिती सध्या ग्राउंडला दिसते। छत्रपती संभाजीनगरमधला एक मतदारसंघ म्हणजे गंगापूर। प्रशांत बंब हे अपक्ष आमदार झाले, निवडून आले, नंतर भाजपात केले। प्रशांत बंब हे सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत, जिथे त्यांनी एका तरुणाला प्रश्न विचारल्यामुळे अरेरावीची भाषा केली। प्रशांत बंब आणि मनोज जरांगे हे सुद्धा आमने-सामने आलेत। जरांगेंनी प्रशांत बंब यांना पाडण्याची भूमिका यापूर्वीच अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे आणि प्रशांत बंब यांच्या विरोधात तुतारीवर उभे आहेत सतीश चव्हाण। सतीश चव्हाण यांचे जरांगेंसोबत चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं, ते अनेकदा तुम्ही जाहीरपणे पाहिले असेल। त्याचाच फायदा या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना होऊ शकतो। फक्त भाजपचे हक्काचे मतदार असलेल्या ओबीसींच्या बळावर प्रशांत बंब यांचं निवडून येणं सध्या तरी इथे कठीण दिसतंय। जालना जिल्ह्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बदनापूर। नारायण कुचे इथले आमदार आहेत। या राखीव मतदारसंघात भोकरदन आणि अंबड तालुक्यातलाही काही भाग येतो। या मतदारसंघात नारायण कुचे यांना पाडण्यासाठी जरांगे मोर्चेबांधणी करत असल्याचं त्यांचे सहकारी सांगतात। हा मतदारसंघ अर्थातच जालना जिल्ह्यातला आहे आणि त्यात मराठा बहुल। त्यामुळे जर लोकांनी जरांगेंचं ऐकलं तर इथे नारायण कुचे यांचा पराभव अटळ मानला जातो, कारण एक तर आधीच मुस्लिम मतंही महाविकास आघाडीला जाऊ शकतात आणि त्यात मराठा मतांनीही जर नारायण कुचे यांच्या विरोधात भूमिका घेतली तर मार्ग मात्र खडतर आहे। यानंतर बीड जिल्ह्यातला एक मतदारसंघ म्हणजे परळी। धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला। जरांगेंनी जरी धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका अद्याप जाहीर केलेली नसली तरी जरांगेंना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक येत आहेत आणि आपल्याला धनंजय मुंडेंना पाडायचं असं सांगतायत। पण हे समर्थक येत असले तरीही जरांगे मात्र आपण मतदानानंतरच परळीकडे येऊ असं सांगतायत। जरांगेंनी अजून तरी परळीकडे वळण्याचा कोणताही मनसुबा बोलून दाखवलेला नाहीये आणि ते परळीकडे जाणं टाळू शकतात, कारण इथे अनेक मराठा समाजाचे लोकही धनंजय मुंडेंचा प्रचार करत असल्याचं आपण पाहिलंय।
त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पारडं इथे जड दिसतंय. त्यांच्या विरोधात पवारांनी जे मराठा कार्ड खेळलं त्या मराठा कार्डचा सध्या फारसा उपयोग होत नसल्याचं आपण पाहतोय. बीड जिल्ह्यातलाच आणखी एक मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा. इथे तुतारीवर संदीप क्षीरसागर उभे आहेत, तर त्यांच्याच विरोधात महायुतीकडून आहेत योगेश क्षीरसागर. योगेश क्षीरसागर यांना चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं पारडं जड झालंय. इथे 2 प्रमुख ओबीसी उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात 3 प्रमुख मराठा उमेदवार सुद्धा आहेत. त्यामुळे इथे मराठा मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा हा योगेश क्षीरसागर यांना होईल असं सध्या ग्राउंडची परिस्थिती सांगते. अहिल्यानगरमधला एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शेवगाव पाथर्डी. 2 तालुक्यांच्या या मतदारसंघात जरांगेंनी लक्ष घातल्याचं बोललं जात आहे. नुकताच त्यांचा या मतदारसंघातला दौराही पार पडला. घुले पाटील इथे जरांगेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी इच्छुक होते. घुले पाटलांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलालही आणून ठेवला होता. कोणत्याही क्षणी घोषणा होईल आणि जरांगेंचा पाठिंबा जाहीर झाला की आपला विजय फिक्स असं सेलिब्रेशन करण्याचं नियोजन ठरलं होतं. पण जरांगेंनी ऐनवेळी पलटी मारली आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. हा 2 तालुक्यांचा मतदारसंघ आहे आणि इथे 3 मराठा उमेदवार आहेत आणि 1 ओबीसी. तुतारीवर उभे आहेत प्रतापकाका ढाकणे. त्यामुळे अर्थातच जर भाजपचा ओबीसी मतदार प्रतापकाका ढाकणे यांच्याकडे वळला तर ढाकणे काकांचा विजय इथे आणखी सोपा होताना दिसतोय. कारण त्यांच्या समोर उभे आहेत 3 मराठा उमेदवार. भाजपच्या मोनिका रादळे, अपक्ष हर्षदा काकडे आणि घुले पाटील. या तिघांमध्ये जर मतांची विभागणी झाली तर त्याचा फायदा थेट प्रताप काकांना होऊ शकतो असं सध्याची ग्राउंडची परिस्थिती सांगते. दुसरीकडे जरांगेंनी पुण्यातल्याही सगळ्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याची भूमिका जाहीर केली होती. पण तिथे जरांगे फॅक्टर हा अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे जरांगे पुण्याकडे आपला मोर्चा वळवण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसतीये. अर्थातच मी जे मतदारसंघ सांगितले त्यातली ही ग्राउंडची परिस्थिती आहे. तुम्ही तुमचे अंदाज सांगा. तुमच्या मतदारसंघात परिस्थिती काय आहे? तिथे मराठा फॅक्टर चालताना दिसतोय का? विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे जरांगे फॅक्टर आहे का? तुमचं विश्लेषण कमेंटमध्ये नक्की कळवा.